डोंबिवलीजवळ असलेल्या दावडी येथे सेंट जॉन शाळेजवळील भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातेवाईकांचा नावावर असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी 7 मजली इमारत उभी केली होती। या जमिनीचा सातबारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह आणखी 2 नावे आहेत। दरम्यान आपल्या भूखंडावर अतिक्रमण होत असल्याचे लक्षात येतच आनंदराज आंबेडकर यांनी संबंधित भूमाफियाला विचारत याची माहिती रिपब्लिकन सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत या प्रकरणी मदत करण्याची मागणी केली होती। यानंतर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आनंद नवसागरे यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाकडे तक्रार करत हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची मागणी केली होती। मागील 2.5 वर्षापासून नवसागरे या प्रकरणी पाठपुरावा केला होता। या दरम्यान एका विकासकाने अर्धवट काम सोडले होते। यानंतर दुसऱ्या विकासकाच्या मदतीने संबंधित भूमाफियाने अर्धवट राहिलेल्या इमारतीचे काम पूर्ण केले। या दरम्यान पालिका प्रशासनाच्या वतीने विकासक ललित महाजन यांच्यासह भूमाफिया विरोधात मानपाडा पोलिसात तक्रार दाखल केली। संबंधित प्रकरणी पोलिसांनी MRTP अंतर्गत गुन्हा दाखल केला। या इमारतीवर पोलीस बंदोबस्तात JCBच्या सहाय्याने या इमारतीवर तोडक कारवाई सुरू करण्यात आली। लवकरच ही इमारत जमीनदोस्त करण्यात येणार असल्याची माहिती KDMC उपायुक्त अवधूत तावडे यांनी सांगितले आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये दावडी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या जागेमध्ये काही व्यक्तींनी अतिक्रमण करून एक G+7 माळ्याची बिल्डिंग बांधल्याची तक्रार प्राप्त झाली होती। ती तक्रार श्री नवसागरे यांची होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण या बांधकामावर आज थोडी कारवाई लावलेली आहे आणि कारवाई पूर्ण होईल। 2 दिवसांमध्ये कारवाई होईल। एक महाजन म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीवर आपण MRTPचा गुन्हा दाखल केलेला आहे।